नमस्कार मित्रांनो, मी चेंडू जेलेकर स्वागत करतो तुमच्या सगळ्यांचं आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे क्रिकेट वेडा। मित्रांनो, क्रिकेट हा खेळण्याचा विषय नसून क्रिकेट हा बोलण्याचा विषय आहे। त्यामुळे आपण क्रिकेटवर भरपूर सारी चर्चा करणार आहे। जी माहिती, जे प्रेडिक्शन, जी ब्रेकिंग न्यूज तुम्हाला आमच्या चॅनलवर मिळेल ती जगातल्या कुठल्याच चॅनलवर मिळणार नाही। त्यामुळे चॅनलला लगेच सबस्क्राइब करा। तर पहिलीच ब्रेकिंग न्यूज, एशिया कप मध्ये झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्यात भारताचा 5 गडी राखून उत्कृष्ट असा विजय। हार्दिक पांड्याने अष्टपैलू खेळी करून पुन्हा एकदा संपूर्ण देशाला अभिमानाने सांगितलं की आज मैं करके आया। मैदानात प्रचंड अशा गरमीत उत्तम खेळ केल्याबद्दल दोन्ही संघांची दाद द्यायला हवी। त्याचबरोबर घरात बसलेल्या प्रेक्षकांना गरम केल्याबद्दल कॅमेरामनला सुद्धा मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड द्या, अशी मागणी काही तरुणांनी केली। ऋषभ पंतला मॅचमधनं वगळताच कधीच क्रिकेट न बघणारी, क्रिकेट न कळणारी उर्वशीताई स्टेडियममध्ये दाखल झाली। याचा अर्थ हाच की ह्या दोघांमध्ये नक्की काहीतरी आहे का नाही, हे कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नक्की सांगा। तर मित्रांनो, साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडाने स्टेडियममध्ये येऊन हे दाखवून दिलं की त्याला फक्त प्रेक्षक बॉलिवूड मूवीजमध्ये नव्हे, तर तो स्टेडियममध्ये जरी आला तरी त्याच्याकडे कोण डुंकून सुद्धा बघत नाही। एकंदरीत भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना सुरेख पद्धतीने दुबई इथे पार पडला। आपल्याला या दोन्ही संघांमध्ये मॅचच्या आधीच भरपूर असं प्रेम दिसलं होतं, तेच प्रेम आपल्याला मॅचमध्ये सुद्धा बघायला मिळालं। तसंच हार्दिक पांड्याने जोरजोरात अपील करणाऱ्या मोहम्मद रिजवानला जादू की झप्पी देऊन हे सांगितलं की मोहम्मद भाई, तुम बहुत अच्छा काम कर रहे हो। भारताचा पुढचा सामना हाँगकाँग विरुद्ध दुबई येथे 31 ऑगस्ट रोजी खेळला जाणार आहे। भारताचा टॉपचा ओपनिंगचा फलंदाज के.एल. राहुल बलाढ्य अशा हाँगकाँगच्या संघासमोर धावा करून पुढच्या काही सामन्यांसाठी आपली संघातली जागा नक्की टिकवून ठेवेल। मला वाटतं जेवढी मजा भारतीय लोकांना किंग कॉंग हा चित्रपट बघण्यात येते किंवा पिंग पॉंग हा गेम खेळण्यात येते, तेवढीच मजा भारतीय संघाला हाँगकाँग विरुद्ध खेळताना नक्की येईल। तर मित्रांनो, मला असं वाटतं ह्या सामन्यात जो संघ जिंकेल त्या संघाला 2 गुण नक्की मिळतील। तर मित्रांनो, ह्या सगळ्यावर तुमचं मत काय हे कॉमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा, कारण क्रिकेट हा खेळण्याचा विषय नसून क्रिकेट हा बोलण्याचा विषय आहे। भेटूयात क्रिकेट वेड्याच्या पुढच्या भागात।